सध्या वारीमध्ये काही बॅनर लागले आहेत भरपूर ठिकाणी. त्याच्यामध्ये लिहिलंय अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे वगैरे असं काहीतरी आहे. आता त्याच्यावरून वाद पेटलाय, इतकं बसलेत येडे सगळे भांडत. तर काही लोक म्हणतात की नाही बघा बघा, हे म्हणतात की अल्लाह, तुकाराम महाराज पण अल्लाचं गुणगान करतात की बघा इस्लामच सगळ्यात खरा आहे. आणि काही म्हणतात नाही नाही, हा अभंग तर खोटाच असणार आहे, असं थोडी ना तुकाराम महाराज म्हणणार आहेत. मी म्हणलं एकदा बघा रे, ज्यांनी तो बॅनर लावलाय त्यांनी एकदा बघावा, वाचावा थोडंसं काय लिहिलंय, पूर्ण अभंग काय ते बघूयात. तर पूर्ण अभंगातल्या पहिल्या 2-3 ओळींमध्येच क्लिअर होऊन जाईल विषय, आपण बघूयात. ठीक आहे. अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे. ठीक आहे. अल्लाह बगर नाही कोय, अल्लाह करे सोयी होय. अल्लाह शिवाय दुसरं कोणी नाही आणि अल्लाह जे करेल तेच होईल. पटतंय का नाही? आता इमॅजिन करा, तुकाराम महाराज समोर बसलेत, समोर कोणीतरी इस्लामिक मनुष्य बसलेला आहे, कट्टर आहे. आणि मग तो म्हणतोय की अल्लाह ही सब कुछ आहे. तुकाराम म्हणत आहेत ना, अल्लाह ही सब कुछ आहे ना. मग ऐक बाबा पुढचं, अल्लाह सगळं करतो ना. मग त्या अल्लाह पुढची गोष्ट ऐक. मग ते म्हणतात, मर्द होय वो खडा, फिर नामर्द को नाही धीर. जो मर्द असशील तर उभा राहशील, नामर्दाला धीर धरवला जाणार नाही. अपने दिल को करना खुशी, तीन दाम की क्या खुमाशी. अरे तीन दामामध्ये काय एवढं दुःख बाळगतो, थांब ना जरा. मग तुकाराम महाराज पुढे म्हणतात, सब रसो का किया मार. या अल्लाने काय केलंय ते ऐक. सब रसो का किया मार, भजन गोली एक ही सार. तुकोबराय म्हणतात, राजा सगळे रस एकत्र करून एक गोली बनवली आपल्या अल्लानी, ती काय आहे? भजन गोली. म्हणून तुकोबराय म्हणतात पुढचा अभंग तर आपण तुम्ही एकदा वाचाच. गुगलवर अवेलेबल आहेत त्याचे अर्थ असं. भरपूर गोष्ट पुढे तुकाराम महाराज सांगतात, एक्सप्लेन करतात. तर इथं तुकाराम महाराज म्हटले की भजन गोरी गोली एकही सार. तर राजा हो, मग भजन काय? एकदा तुकोबरायांचे अभंग बघा. त्याच्यामध्ये तुकोबरायांनी ते भजन काय ते सांगितले. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कोणाचं भजन करायला सांगतात ते? त्या विठ्ठलाचं, त्या हरीचं, रामकृष्णाचं. आणि असं केल्यावर मग काय राहणार? नाहीच राहणार दुसरा काही धर्म, जात, संप्रदाय. तो चाललाय, तोच विठोबा आहे. या रे सारे लहान थोर. तुकोबराय म्हणतात की वैष्णव बना, मग सगळेच आहे इथे. मुसलमान, हिंदू, जाती धर्म, खालच्या तिचा, वरच्या तिचा, उच्च वर्ण, नीच वर्ण, कोणीही येऊ द्या, सगळे या वारकरी व्हा, वैष्णव झालात, संपला विषय. म्हणून एकदा अभंगाच्या काय अर्थ आहे एकदा बघावा, म्हणजे हा वाद होणार नाही. भांडत बसणं म्हणजे सध्या आजकाल फारच कॉमन झालंय. नुसतंच मूर्खासारखं वरच्यावर काहीतरी वाचायचं, अर्थ बघायचं नाही, काही नाही, आणि त्या गोष्टीला धरून भांडत बसायचं एकमेकाशी. रामकृष्ण हरी.